सार्थ श्री दासबोध दशक 18 समास 6. उत्तम पुरुष निरूपण. श्रीराम समर्थ. नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे विवेके विचारे राजकारणे अंतर शृंगारिजे. शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषणे केले सज्ज अंतरी नसता चातुर्य बीज कदापि शोभा न पवे. तुंड हे कांड कठोर वचनी अखंड तोले साभिमानी न्याय नीती अंतःकरणी घेणार नाही. तर हे शीघ्र कोपी सदा कदापि न धरी मर्यादा राजकारण संवादा मिळोची येणे. ऐसे लौंद बेईमानी कदापि सत्य नाही वचनी पापी अपस्मार जनी राक्षस जाणावे. समया सारिखा समयो येना नेम सहसा चालेना नेम धरिता राजकारणांतर पडे. अति सर्वत्र वर्जावे प्रसंग पाहो न चालावे हट निग्रही न पडावे. विवेकी पुरुषी बहुतांची करिता हट तेथे येऊन पडिले तट. कोणी एकाचा शेवट झाला पाहिजे. बरे ईश्वर आहे साभिमानी विशेष तुळजा भवानी. परंतु विचार पाहुनी काय करणे. अखंडची सावधाना बहुत काय करावी सूचना परंतु काही एक अनुमान आणले पाहिजे. समर्थापाशी बहुत जन राहिला पाहिजे साभिमान. निश्चळ करून यामन लोक असती ब्लेंछ दुर्जन उदंड बहुता दिसांचे माजले बंड. या कारणे अखंड सावधान असावे. सकळ करता तो ईश्वरू तेने केला अंगीकारू. तया पुरुषाचा विचारू विरळा जाणे. न्याय नीती विवेक विचार नाना प्रसंग प्रकार परीक्षणे परांतर देणे ईश्वराचे. महायत्न सावधपणे समयी धारिष्ट धरणे अद्भुतची कार्य करणे देणे ईश्वराचे. यश कीर्ती प्रताप महिमा उत्तम गुणासी नाही सीमा नाही दुसरी उपमा देणे ईश्वराचे. देव ब्राह्मण आचार विचार कित्येक जनासी आधार सदा घडे परोपकार देणे ईश्वराचे. यहलोक परलोक पाहणे अखंड सावधपणे राहणे बहुत जनाचे सहाणे देणे ईश्वराचे. देवाचा कैपक्ष घेणे ब्राह्मणाची चिंता वाहणे बहुजनासी पाळणे देणे ईश्वराचे. धर्म स्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार आले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. उत्तम गुणाचा ग्राहिक तर्क तीक्ष्ण विवेक धर्मवासना पुण्य श्लोक देणे ईश्वराचे. सकळ गुणामध्ये सार तजविजा विवेक विचार जेणे पाविजे पैल पार रत्र परत्रीचा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास 6. श्रीराम श्रीराम श्रीराम.